आई. ती लहानपणीच गेली, त्यामुळे आता आपलं घर आपल्यालाच सावरायचंय हे खूप कमी वयात कळलं मला. बाबा माझा रागराग करतात. मी शिकवण्या करून कॉलेजात शिकते हे फारसं पसंत नाहीये त्यांना. पण मी ठरवलंय आपल्या बळावर आपलं शिक्षण पूर्ण करायचं आणि MPSC ची परीक्षा सुद्धा द्यायची. कुणी खोटं बोलत असेल ना तर मला अतिशय राग येतो त्याचा. आणि अन्यायाने वागत असेल ते तर मी सहनच करू शकत नाही. कारण अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणारा दोघेही तितकेच चुकीचे असतात. आणि चुकीला ना शिक्षा व्हायलाच पाहिजे, नाहीतर तो सुधारणार कसा? शक्य होईल ना तितकं प्रेमाने जग जिंकता यायला पाहिजे. पण जर बळजबरीने कुणी काही मिळवू पाहत असेल तर त्याला विरोध पण करायला पाहिजे ना. आणि मुळूमुळू रडत बसणाऱ्या मुलींपैकी आणि सहन करत बसणाऱ्या मुलींपैकी मी नाहीये. जर एखाद्याला आपल्या पदाची किंवा पैशाची मिजास असेल तर ती मिजास उतरवायलाच पाहिजे. आणि उगीच जर कुणी मला येऊन त्रास दिला किंवा माझी बदनामी केली तर त्याला वाटेल की मी घाबरून गप्प बसेन, तर तो त्याचा गैरसमज आहे. त्याला धडा शिकवला नाही तर नावाची मुक्ता नाही मी.